जिंदल कंपनीला काल मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली होती आणि आता ही आग वाढत जात आहे। सुरक्षिततेच्या कारणाने जे कामगार आहेत त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि रात्री जे अग्निशमन दलाचे जे जवान होते, जे इगतपुरी अग्निशमन महिंद्रा अँड महिंद्राचे जे फायर फायटरचे अधिकारी आहेत चौधरी, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। सर, तरी पण ही आग कधी लागली? ही रात्री 12 वाजता आग लागली होती। तसंच गोटी पोलीस यांनी आम्हाला कळवलं, आपले जे पीआय होते गोटी पोलीसचे पाटील साहेब, त्यांनी कळवलं की अशी अशी आग लागलेली आणि आम्ही इकडून तिकडून आपले जे फायर टेंडर होते, नगरपालिका होती आणि काय बोलते आपले टोल नाकावाले होते, नाशिक जिंदल इकडचे जे फायर टेंडर होते ते येऊन आग आटोक्यात घेतली। पण रात्री काय आग आटोक्यात आली, पण सकाळी परत पसरून गेली आणि मग तहसीलदार साहेब आले, नायब तहसीलदार साहेब आले, गोटी पोलीस स्टेशनचे पीआय आले आणि इगतपुरी स्टेशनचे पीआय आले। तर त्यांनी प्रत्येक ठिकाणावरून अग्निशमक दल बोलवलं। नाशिक बॉश कंपनीवरून आले, ओझर वरून आले, सिन्नर वरून आले, नगर वरून आलेले आणि आग आटोक्यात आली। आग मोठी होत चालली। आता सगळ्यांना रिकामं करायला सांगितलं आणि किती अग्निशमन दलाचे मुंबईत आलेले? इकडून एक आपल्याकडे 12 आले होते सर। आता किती आहे मध्ये? आता मध्ये नगरपालिकाचे आहेत 4 बंब आहेत, ते पण फायर फायटिंग करून राहिले, पण पाणी कमी असल्यामुळे आपण बरोबर फायर फायटिंग करू शकलं नाही। पाण्या व्यतिरिक्त फोमचा वापर केला जातोय का? पाणी आणि फोमचा वापर केला होता। आपण केव्ही फायर वरून फोम आणलं होतं, त्याचा वापर केला आणि ते आग आटोक्यात आणली। पण नेमका आजचा दिवस असा होता की वारा आपल्या विरुद्ध दिशेने काम करत होता आणि आग पसरत गेली आणि आज पाऊस पण झाला नाही। पाऊस झाला असता तर आपला आग विझून गेली असती। यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा कोणी जखमी झालंय का? नाही, याच्यात काही कोणाला जीवितहानी झाली नाही। फक्त 1-2 लोक होते, त्यांना जरा चटका वगैरे लागला, कारण ते जेव्हा मेटल वगैरे जळून जातं आणि खाली गळलं होतं तर त्यांनी ते शूज त्याच्यावरती पाय ठेवला तर थोडं त्यांना हे चटका लागला त्याच्यात। अजून किती वेळ लागेल साधारणतः आग विझायला? आता प्लांट खाली करायला सांगितलं, जे कामगार वगैरे होते त्यांना बाहेर, आणि आम्ही परत आपलं फायर टेंडर आणि ते आपलं तहसीलदार साहेबांनी काय आपले टँकर बोलवले आणि टँक भरून आपण फायर फायटिंगची सुरुवात करून राहिली। तसं पाहिलं तर खबरदारीचा उपाय म्हणून हे सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलंय आणि आता पुन्हा एकदा जे आहे ते आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आल्याचे चौधरी यांनी सांगितलेले आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, मुंडेगाव, इगतपुरी।